नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूरचे माजी डीवायएसपी तुषार पाटील यांचे वयाच्या 45व्या वर्षी निधन. 8 वर्षापूर्वी वडिलांनी दिली होती किडनी. 2 दिवसापूर्वी रक्ताची उलटी झाली आणि कोल्हापूर शहराचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक व राज्य राखीव बल गट क्रमांक 5 दौडचे समावेशक अप्पर पोलीस अधीक्षक तुषार प्रभाकर पाटील वय वर्ष 45 यांचे काल दिनांक 7 रोजी पुणे येथील रुपी हॉल क्लिनिक येथे उपचार सुरू असताना निधन झाले आहे. त्यांच्यावर सोमवारी दिनांक 8 रोजी जामनेर जिल्हा जळगाव या त्यांच्या मूळ गावी सकाळी 9 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. परिवीक्षाधीन कालावधी संपल्यानंतर 2004 ला त्यांचे पहिले पोस्टिंग कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक म्हणून झाले होते. त्यानंतर ते रत्नागिरी येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. अलीकडेच ते कोल्हापुरात नागरी हक्क संरक्षण PCR येथे अधीक्षक म्हणून रुजू झाले होते. 6 महिन्यापूर्वी त्यांची बदली दौडला समादेशक पदावर झाली होती. कोल्हापुरात असताना त्यांच्या पत्नी शिल्पा नाईक या महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.